सर ही मशीन कोणती आहे आणि कशा पद्धतीनं काम करते? सर ही मशीन आहे मक्का भरडा करण्यासाठी. आजकाल आपण बघतो की शेतीमध्ये जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांसाठी आपल्या गायी असतील, म्हशी असतील किंवा कोंबड्या असतील, त्याला जे खाद्य म्हणून आजकाल आपण मक्का चा भरडा वापरतो. तर मक्का भरडा करण्याची मशिनरी आहे ही सिंगल फेज आणि 3 फेजमध्ये उपलब्ध आहे आणि ताशी काही आपण 80 किलोपासून ते तासाला 500 किलोपर्यंतच्या विविध मक्का मशिनरी आपण मॅन्युफॅक्चर करतो. आणि हे नवीन टेक्नॉलॉजी जे आहे, जसं तुम्ही बघू शकता ते सक्शन आपण त्याला पाईप दिलेला आहे. याच्यामध्ये हाताने माल टाकायची गरज नाही आहे. जे काही आपला मक्का असेल तुम्ही डब्यामध्ये किंवा पोत्यामध्ये त्या पाईप आपण टाकून दिला तर ॲटोमॅटिकली हे मक्का वर ओढला जातो आणि भरडून हे समोर पोत्यामध्ये पडला जातो. म्हणजे मनुष्यबळाचा खर्चही याच्यामध्ये वाचलेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शारीरिक मेहनत नाही आहे. उच्च तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. सिंगल फेज आणि 3 फेज मोटरमध्ये ही मशीन बनवलेली आहे, जेणेकरून आपल्याकडे जी सध्या गावाकडे 3 फेज लाईट उपलब्ध नसते किंवा सिंगल फेज काही वेळासाठीच उपलब्ध असते, तर ती गरज लक्षात घेऊन ह्या प्रकारची मशीन बनवलेली आहे. जे की छोट्यातला छोटा शेतकरी ज्याच्याकडे फक्त 5 ते 6 गायी किंवा म्हशी असतील तो पण हे वापरू शकतो किंवा एखादा मोठा शेतकरी जे काय आमचे 15 HP 20 HPचे मॉडेल आहे त्याच्यासाठी पण सुटेबल आम्ही मॉडेल याच्यामध्ये बनवलेले आहे. किती HP आहे आणि याची तासी काय क्षमता आहे? सर ही जी समोर आपण बघत आहात ही 5 HPची मशीन आहे. ही सिंगल फेज आणि 3 फेजमध्ये उपलब्ध आहे आणि हिची क्षमता जी आहे तासाला 100 ते 125 किलो आहे. आता हे क्षमता याच्यावर डिपेंड असते की याच्यामध्ये आपण जो मक्याचा भरडा बनवतो तो किती जाड बनवतो किंवा किती पातळ बनवतो त्याच्यावर. ही आपण जर जाडीमध्ये आपण जर कोंबड्यासाठी जर विचार केला तर तासाला साधारणतः 200 किलोपर्यंत आपण याच्यामध्ये मक्याचा भरडा करू शकतो.